और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक देण्यात आली। आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, जिल्हा सचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे, युवा जिल्हा अध्यक्ष जय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने आरपीआय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। मुस्लिम बांधवांकरिता दफनभूमीकरिता पालिका प्रशासनाकडून जागा मिळाली पाहिजे। सर्व झोपडपट्टी धारकांना इमारतीमध्ये घरं मिळालीच पाहिजेत। त्यासाठी बीएसयूपी योजना लागू करावी। झोपडपट्टी धारकांना शासनाकडून आलेला निधी झोपडपट्टी वासियांसाठी वापरण्यात यावा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवा शहीद जगन गायकवाड नावाचा फलक लावावा। एच वॉर्ड रेती बंदर रोड जगन गायकवाड मार्ग या नावाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी व ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे यांच्या हस्ते झाला होता। म्हणून बहुजन समाजाची मागणीनुसार मोठा गाव ते माणकोली या ब्रिजचं नाव शहीद जगनदादा गायकवाड देण्यात यावे। या मागण्यांसाठी आरपीआयच्या वतीने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली आहे। या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न भेडसावतात आणि या प्रश्नासाठी या कल्याण जिल्ह्यासाठी या आपले झोपडपट्टीचे प्रश्न आहेत। आपल्या ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये 72-76 झोपडपट्टी आहेत। ह्या झोपडपट्ट्यांना वर्षानुवर्ष जे सुखसुविधा मिळायला पाहिजेत। त्यांना कधी त्या बिल्डिंगमध्ये जाणार, कधी ते डेव्हलप होणार त्याची एसआर योजना जी आलेली आहे ती एसआर योजना ते उपयुक्त होत नाही। ती एसआर योजना ते होत नाही म्हणून शासनाला विनंती करतो, म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आपली जी योजना बीएसयूपी योजना इथे आलेली इथे होती, परंतु काही कारणास्तव ती योजना ती थांबलेली आहे। ती योजना चालू व्हावी झोपडपट्टीसाठी आणि लवकरात लवकर त्यांना घरं मिळावी। कारण मोस्टली ज्या झोपडपट्ट्या ज्या बसलेल्या आहेत त्या झोपडपट्ट्या रेल्वेच्या जागेवर आहेत आणि रेल्वेची जागा इथे ही आपली एसआर योजना लागू होत नाही। तर त्याच्यासाठी दुसरी योजना आणा की झोपडपट्ट्यांना लागू होईल। सरकारने खूप पुण्याचं काम केलं आहे, सरकारने खूप चांगलं काम केलं आहे आणि सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो की तुम्ही झोपडपट्टीसाठी एक चांगली हे नाका तुम्ही आमच्या झोपडपट्ट्या डेव्हलप व्हायला पाहिजे। झोपडपट्ट्यामध्ये राहणारा माणूस हा गरीब माणूस आहे, तो एकाच जातीचा माणूस नाही, तर अनेक जाती धर्माचे लोक जे राहतात त्या लोकांसाठी आपण काहीतरी करा आणि त्याच्यासाठी हा मोर्चा काढलाय। इथे मुस्लिम बांधवांचा कित्येक वर्षापासून प्रश्न हे होतोय, परंतु त्यांच्या प्रश्नासाठी कोण धावत नाही कोणी। त्यांचा प्रश्न देखील माननीय रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं की मुस्लिम समाजाला कब्रस्तानला जागा मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी देखील आज मोर्चा काढलाय आणि जागा देखील आम्ही शोधलेली आहे। कुठे जागा जवळच जागा आहे ती माननीय आयुक्त साहेबांच्या आम्ही कानावर घालतोय। लोकनेते दिवंगत जगनदादा गायकवाड त्यांचा रेती बंदरला नाव दिलेलं आहे। तो रेती बंदरला नाव देताना त्यावेळेला या देशाचे उद्योग मंत्री मनोहर जोशी साहेबांच्या असे नाव दिलं आहे। आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाव दिलेलं आहे आणि म्हणून तिथल्या बहुजन समाजाने ठरवलेलं आहे की इथे लोकनेते दिवंगत जगनदादा गायकवाड ठाकुर्ली मोठा गाव ते माणकोली जो ब्रिज झालेला आहे तो ब्रिज पाहिजे। जगन गायकवाड हा भूमिपुत्र आहे। जगन गायकवाड अनेक वर्षाचा लढा आहे आणि हे नाती बांधवांना माहित आहे, तिथल्या बहुजन समाजाला माहित आहे की जगन गायकवाड एक जबरदस्त नेता आहे, त्याचं जर नाव देणं द्यावा ही प्रशासनाने दखल घ्यावी, ही MMRDने दखल घ्यावी। तर तिथे दुसरे कोणाचं नाव तर त्याला आम्ही लावून देणार नाही, तिथे जगन गायकवाड नाव पाहिजे, जगन गायकवाड पाहिजे। कारण ही बहुजन समाजाची मागणी आहे, बहुजन समाजासाठी ते काम त्यांनी केलेलं आहे, बहुजन समाजाने धावलेलं आहे, धुपलेलं आहे आणि म्हणून त्यांची प्राणाची ज्योत त्याच दिवशी मावळली। अशा माणसाला, शहीद माणसाला आपण न्याय द्यायची भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे, एवढंच या ठिकाणी विनंती। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।